नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि ते म्हणजे स्ट्रेसमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स, थायरॉईड, PCOD, PCOS हे प्रॉब्लेम्स कसे वाढतात. सो बघा, आजकाल बहुतेक महिला म्हणतात की मी जास्त खात नाही तरी वजन वाढतंय, पिरियड्स इरेग्युलर येत आहेत, त्यानंतर खूप जास्त हेअरफॉलचा प्रॉब्लेम होतोय, स्किन खराब झालेली आहे किंवा थायरॉईड लेवल्स ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत. असं जेव्हा होतं तेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो किंवा काही ज्या टेस्ट असतात, इन्व्हेस्टिगेशन, सोनोग्राफी, हे रिपोर्ट्स करतो. पण आपण आपला स्ट्रेस लेवल कधी तपासतो का? तर नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे. हे सगळे आजार आहेत ते स्ट्रेसशी कसे निगडीत आहेत. सो तुम्हाला सुद्धा हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PhD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, शरीरामध्ये जेव्हा स्ट्रेस वाढतं तेव्हा काय होतं? जेव्हा आपण सतत तणावात असतो, जसं कामाचा स्ट्रेस किंवा ज्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, झोप कमी लागणं किंवा इमोशनल स्ट्रेस, तेव्हा शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचा एक हॉर्मोन आहे तो वाढतो आणि कॉर्टिसॉलला सर्वायवल हॉर्मोन असं म्हणतात. तो शरीराला सांगतो की सध्या शरीराला धोका आहे. जेव्हा शरीराला कळतं की आतून धोका आहे तेव्हा काय होतं? शरीर हे त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतं आणि ज्या काही कमी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, जसं आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टम किंवा शरीराचं मेटाबॉलिझम आहे, ह्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणूनच रिप्रोडक्शन रिलेटेड आजार चालू होतात. जसं की PCOD, PCOS किंवा ओव्हरीजमध्ये सिस्ट होणं किंवा युट्रसमध्ये गाठी होणं. त्यानंतर थायरॉईड रिलेटेड आजार, म्हणजे जेव्हा मेटाबॉलिझम अफेक्ट होतं तेव्हा थायरॉईड रिलेटेड आजार होतो. सो बॉडीनी स्ट्रेस मॅनेज करण्याकडे जास्त प्राधान्य दिले आणि ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याकडे कमी प्राधान्य दिले. म्हणूनच मग हे आजार चालू होतात. सो तुम्ही म्हणाल स्ट्रेस आणि थायरॉईडचा काय संबंध? सो बघा, जेव्हा पण थायरॉईड हॉर्मोन तयार होतो तेव्हा शरीराला शांत अवस्था लागत असते. सो जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा T4चं कन्व्हर्जन T3मध्ये कमी होतं. त्यानंतर जे T3 लेवल आहे ती हळूहळू वाढायला लागते. त्यानंतर TSH लेवल वाढायला लागते. शरीराचं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि त्याचा परिणाम हा आहे की थकवा जाणवणं, वजन वाढणं, हेअरफॉल, मूड स्विंग्स ही लक्षणं दिसायला लागतात. फक्त थायरॉईडच्या गोळ्या घेऊन थायरॉईड कंट्रोलमध्ये होतो असं नाही आहे. जर शरीरामध्ये कॉर्टिसॉल लेवल हाय झाला असेल तर थायरॉईड प्रॉपरली काम करणारच नाही. म्हणूनच कधीकधी मेडिसिन्स घेऊनही थायरॉईड लेवल्स ज्या आहेत त्या नियंत्रणात येत नाही. तसंच आहे PCOD आणि PCOS ह्या आजाराबद्दल. सो स्ट्रेसमुळे काय होतं ते आपण बघूया. PCODमध्ये आधीच इन्सुलिन रेझिस्टन्स असतो आणि स्ट्रेसमुळे काय होतं? कॉर्टिसॉल वाढतो आणि कॉर्टिसॉल वाढला की इन्सुलिन रेझिस्टन्स अजून वाढतं. म्हणूनच ब्लड शुगर फ्लक्च्युएशन, क्रेविंग्ज वाढतात, त्यानंतर वजन वाढतं, पिरियड्स जे आहेत ते रेग्युलर होतात, चेहऱ्यावर दाटसर केस यायला लागतात, पिंपल्सचा त्रास होतो. तर अशी बरीच लक्षणं दिसायला लागतात. म्हणजेच PCOD हा फक्त ओव्हरीचा प्रॉब्लेम नाही, तो हॉर्मोन्स किंवा मेटाबॉलिझम, स्ट्रेस ह्या रिलेटेड आजार आहे. म्हणजे ओव्हरऑलच लाईफस्टाईल आणि स्ट्रेस रिलेटेड आजार आहे. त्यासोबतच एक गोष्ट जी शरीरामध्ये घडते ती म्हणजे खूप काळापासून स्ट्रेस असेल, ज्याला क्रॉनिक स्ट्रेस म्हणतो. क्रॉनिक स्ट्रेसमुळे शरीरातील पोषक घटकसुद्धा कमी होतात. सो स्ट्रेसमुळे शरीरातील मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन B12, आयर्न हे खूप कमी व्हायला लागतात आणि हे न्यूट्रिएंट्स जे आहेत हे थायरॉईड आणि PCOD ह्या दोन्हीसाठी खूप आवश्यक आहेत. जसं की मॅग्नेशियम हे स्ट्रेस कमी करतं, त्यानंतर झिंक हे हॉर्मोन्सला बॅलन्स करतं, सेलेनियम हे T3 आणि T4 ह्यांचं कन्व्हर्जन जे आहे ते व्यवस्थित करतं, आयर्न हे शरीरामध्ये एनर्जी प्रोडक्शन जे आहे ते मेंटेन करतं. सो हे जर कमी झाले तर हॉर्मोन्समध्ये इम्बॅलन्स होणारच. सो आता तुम्ही विचाराल की मग ह्यासाठी काय करायचं? तर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही रेग्युलरली फॉलो करा. पहिलं तर तुमची झोप सुधारवा. तुम्हाला किमान 7 ते 8 तासाची झोप घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे प्रोटीन. तुमच्या आहारामध्ये प्रोटीन व्यवस्थित असलं पाहिजे ह्याकडे लक्ष द्या. सो रेग्युलरली कडधान्य, डाळी, पनीर, अंडी किंवा जे नट्स आणि सीड्स आहेत हे ॲड करा, म्हणजे तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट आहे ती कंप्लीट होईल. त्यानंतर तिसरं ते म्हणजे मॅग्नेशियम रिच फूड्स. ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये मॅग्नेशियम अधिक आहे, जसं की भोपळ्याच्या बिया, त्यानंतर बदाम, डार्क चॉकलेट ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही मध्ये मध्ये घेऊ शकता. त्यानंतर चौथी गोष्ट, तुमचा स्क्रीन टाईम कमी करा, स्पेशली झोपण्याच्या आधी. कारण जर तुम्ही झोपण्याच्या आधी मोबाईल पाहत असाल तर काय होतं, जो झोपेचा हॉर्मोन आहे ज्याला मेलाटोनिन म्हणतात तो कमी होतो आणि मग झोपेचे प्रॉब्लेम होतात. झोप तुमची कंप्लीट होणार नाही आणि मग दुसऱ्या दिवशी खूप थकवा जाणवतो किंवा एनर्जी नसल्यासारखं वाटतं. त्यानंतर पाचवी गोष्ट ते म्हणजे डेली स्ट्रेस रिलीज करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही डीप ब्रीदिंग म्हणजे सखोल श्वास घेणं,
त्यानंतर योगा, मेडिटेशन, त्यासोबतच सूर्यप्रकाशात उभं राहू शकता. तुम्हाला माहिती आहे का, सूर्यप्रकाशात जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा जे हॅपी हॉर्मोन्स आहेत ते रिलीज होतात. एन्झायटी, डिप्रेशन किंवा जे झोपेचे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. म्हणून स्ट्रेस कमी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या नियमितपणे फॉलो करा. त्यानंतर 6वी गोष्ट म्हणजे योग्य सप्लिमेंट्स आणि जर गरज असेल तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट जरूर घ्या. सो बघा, सप्लिमेंट्स घेणं का गरजेचं आहे? कारण आपण कितीही चांगलं खाल्लं तरी सगळीच पोषक घटकं आपल्याला आपल्या आहारातून मिळत नाही. म्हणून सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. आजकाल विटामिन डी, B12, आयर्न किंवा जे मॅग्नेशियम आहे ह्यांची कमतरता खूपच जणांना आहे. ऑलमोस्ट मी म्हणेन की 90% जास्त लोकांना ह्या सगळ्या डेफिशियन्सीज असतात. आणि जेव्हा कमतरता असते तेव्हा शरीर सिम्पटम्स जास्त प्रमाणात दाखवते. म्हणून शरीरामध्ये पोषक घटकांची लेवल नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला आजार बरा करायचा असेल किंवा फ्युचरमध्ये आजार होऊच नये असं वाटत असेल. सो लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त रिपोर्ट्स बघून ट्रीटमेंट घेत असाल आणि स्ट्रेस मॅनेज करत नसाल तर थायरॉईड, PCOD, PCOS ह्यासारखे आजार जे आहेत ते कम्प्लिटली कधीच बरे होणार नाहीत. म्हणूनच हे सगळे आजार मुळापासून ठीक करण्यासाठी तुम्हाला बॅलन्स्ड डाएट, न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींची गरज आहे. सो तुम्हाला सुद्धा असे काही आजार असतील आणि ट्रीटमेंट घेऊनही ते ठीक होत नसतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.